ती आलेल्या का शिवल्या तर इकडे येऊन राहिला रे बाबा. इकडे का येऊन राहिला बाबा बोरा रे तू. अरे गळा बेबन काही गहू चंपून राहिला गळा तू आता. कुत्र्या बायानं गव्हाचा विषय काढला आता झापते गळा मला. हो गड्या. अरे बबने लयच मतलबी आहेस रे तू. चड्डी खोलून मारून आला गळा माहिती तू आता. करत नाही म्हणते आणि केल्याशिवाय राहत नाही. मस्त गहू मऊ पेरून ओके मध्ये काम आहे गळा तू आता. अरे पण मला काय म्हणतो तू वार खोरत आहे आपलं फलानंच आहे असंच आहे. आपण दुसऱ्या कामाला जात जाऊ फलानं करत जाऊ. हे स्वतः पेरायला पुरत नाही गहू आणि स्वतःचा गहू. शिवलाल तसं नाही बा. बायकोचा नांदा हातानं हे बायकोनं केलं सारं. म्या काहीच नाही केलं. आज तिचं रिकाम पण नव्हतं बांधले आले म्हणून मी आलो बा. त्यानं मी कुठे येणार होतो रे. मी तर तुझ्यासोबतच असतो की नाही. अरे आता काले बायकोचं नाव घालून राहिला तू. दुसऱ्याचं सुधं दिसतल्या का तुले. मा बुरो पाहतले का तू. का शिवलाल भाऊ का असं बोलता का. मी खाली बोलू भाऊ गड्या तुझे रे. अरे हे सारं बायकोनं करायला बा माया. मी तर तुझ्या बरोबर असतो गड्या शिवलाल. तू काही सांगू नको. हाती पडला तू पुरा. तू माई पुरी खोलून मारणं लावली ती भावा. समजला मला तू हे चॅप्टरपणा काय आहे तर. तू लेका स्वतः बघायत करतो मले म्हणतो बघायत करू नको. असं कर तसं कर. अरे तू चालला लेका पुढे मला का मागे टाकतो यार तू. शिवलाल तसं नाही रे बाबा. नाही ना. अरे हे बायकोची पुण्य आहे बा. आपलं काय यार बा. मी तर वावरात येत नसतो तुझ्या बरोबरच असतो मी. काही सांगू नको तू आता. मला सारं समजलं नाही. सारं समजलं ना. बा शिवलाल तू ऐकेलच तयार नाहीच गड्या. अरे वा काय मा म्हणी माणशी काही नाही रे बा तसं. तुला काले मागे टाकू रे बा मी. तुला का मा मोठा भाऊ असल्या का. आणि तुला का तुझ्यासोबत असं करीन गेले का मी. हे पण मा बायकोनं घोर करेल. मा बायकोनं पेरला गो. मी नाही पेरला काही. अबे काही फोकनाड्या मारू नको तू बाबन्या. मला नको शिकून तू. त्या अगरवालच्या तडून गहू आणलेले का तू पेरायले का रे हरामखोरा. आणि त्या संजयचा ट्रॅक्टरवर सांगेल का तू ना. आणि मला शिकून राहिला का तू. मला सारं माहित पडते बाबू. मी पाहायला आलो फक्त तेव्हा आवाज आहे ना काय केलं आणि काय नाही तर. तसं नाही ना. मा बायकोनं पैसे दिले ना. माझ्या बायकोला लाडक्या बहिणीचे पैसे भेटाल ते बे 7,500 रुपये. नाही माझ्या काय सोय आहे बे. माझ्या खत थैली आणल्या जात बा. मी कुठे गहू आणू पेरायला काय बा. ट्रॅक्टरवाले कुठून देऊ मी. हे सारी माझ्या बायकोची पुण्य आहे ना. माझ्या बायकोले 7,500 भेटले लाडक्या बहिणीचे. माझ्या बायकोनं गहू पेरला गड्या. सांगू नको तू आता. हाती पडला तर काही फकाल्या मारून राहिला. मला शिकून राहिला तू. तू जे विठ्ठल नावाची शाळा शिकून राहिला ना मला. यातून मी जायला आणि हेडमास्टर आहोत मी त्याचा. तू मला नको सांगू ना. आता माझं पिते उघड पडलं. आता माऊलीचे पिते उघड करायला लागेल ना मला. नाही तर हात मार दाखवून मार दाखवीन ना. तू चाल बरं चाल माऊलीच्या वावरात जाऊ. माऊलीला विचारू ना काय आहे होती परिस्थिती काय नाही तर. कोण आणली कोण दिले मला पैसे कोण नाही तर. चाल ते देखत खाला निवाळा करून देतो तुले. काय काय त्याच्या देखत खाडा निवाडा करतो तो. तुझ्याच मावाच भाऊ आहे. मला काय शिकून राहिला का तू. मला फक्त येड्यात काढून राहील तुम्ही. शिवलाल असं शिवलाल तसं. शिवलालच्या गाडीत बरोबर बोट देता घालून. शिवलालनं काहीच नाही केलं पाहिजे. शिवलाल भिकच मागत राहायला पाहिजे का हातून भांडणं करत राहायला पाहिजे. तुम्ही ना अंग शकले पाहिजे. शिवलाल आपल्यामध्ये गैरसमज नाही पाहिजे बाबा. काय माणूस आहे बा. अरे बा हे मा बायकोची पुण्यात सांगून राहिलो गड्या. चाल बरं चाल माऊलीच्या वावरात जाऊ आपण. माऊलीचं पाहिजे तू कसं आहे तर. बरं बापा माऊलीचं पाहतो हत्यार कसं काय तर. पाहतो त्याच्या वावरात काय आहे काय नाही तर. की तुझ्यासारखा जलवा करायला त्या गड्याने बी. चाल मला पाहू दे बरं. हो चाल चाल. बघण्या लय चॅप्टर आहेस रे गड्या तू. लय चॅप्टर आहेस गड्या तू. पण कडव्यात जातं पण पान नाही लागू देत गड्या तू. बेजा बेकार आहेस रे गड्या तू. मी का आता काय चॅप्टर गड्या शिवलाल तुलेला का काय माणूस आहे. अरे मा बायकोचे लाडक्या बहिणीचे पैसे आहेत बा. हे नाही माझ्या काय सोय आहे बा. घरात तेल आणि सोय नाही गड्या. तू काय बोलून राहिला बा. तुला सांगतो मोतीराम आपल्याला नाही काय आता फुकटची रोजगारी घेणार. पाय तू आता या घंट्या मायला कसं थंड करतो मी तर. तिला आपल्या भाकरी करायला लावतो. भाजी भाकर म्हणजे सारच करायला लावतो तिले. हे घंट्याची मायला आउट आहे बरं. पाहिजे आपल्या अंगलटी नाही तर का काही अंगलट येत नाही ना बे. तू टेन्शन न घेऊन पाय ना मी कसं घेतो तो. गोडी गुलाबीन पद्धतशीर घेतो ना. झाडावर चढवली की झालं सारच करते. मग ते भाकरी करते भाजी करते. हरणं मरण नाही हाणू लागते आपल्याला. बरी आहे ना. एंटरटेनमेंट करमणूक केंद्र आपलं वावरात. हो भाऊ तू पाय रे होते. अंगलट आलं नाही पाहिजे. घरावर गोटे फालतू घेणार दे ना. मला एक तर बायको. सांगून राहिलो मी. नाही साऱ्या गावात बद्दल मी घेणार दे ना. खायला टेन्शन घेऊन राहिला रे मी असल्यावर तू बजा बेजा भेट गड्या. बायको बायकोच बसणार. अरे बाबा आपण काय काय दुसरं काही करून राहिलो काय. भाजी भाकरच मागून राहिलो. जर अशी इकडले तिकडल्या कामं दुसरं काय करून घेऊन राहिलं त्या बाई जोडून आपण बुडी जोडून. बरोबर तुझ्या मतानं कर. इठ्ठले आला का रे. आलो बाबा आलो. आणलं बाबा सामान आणलं. बरोबर पण दिलं ना सरपंचानं पद्धतशीर दिलं ना सारं. व्यवस्थिशीर आणलं बा. मोजून घेऊन आणल्या वस्तू. बापा आता सरपंच नानो गुनो करेन बा. एवढं सामान द्यायला हो. देतच नाही म्हणे बा.
मग रे मग हे सामान कसं काय आणलं मग तू ना? नाही मग त्याला धमकी दिली सरपंच आले. हा त्याला म्हटलं उधार देतो की नाही देत. तुला राजूभाऊन सांगेल आहे ना, तू काल शांतपणा करून आला. मी काय किती सामान्य राजूभाऊन आम्ही पाहून घेऊ काय करायचं आहे. तुला उधार द्या सांगेल ती तेवढं काम करतो. शांतपणा नको करू म्हटलं. डायरेक्ट बोललो मी दिले असा. बरं बरं जाऊ दे. हा सामान आणलं तू ना, अंडे मांडे झाला, मसाला फसाला सारा ओके मध्ये आहे ना काम? हो हो सारं ओके मध्ये काम आहे. का बुडी बा ती बुडी कुकडी गेली ती बुडी. हा बुडी गेली त्या बुडीच्या वावरात काहून काय होतं? मला विचारायचं होतं काय बजेट चालू आहे का तुमचा? हा काही शाळा भरून राहिल्या तुम्ही इथं माझी का बुडी बा? हा बुडीला चिटकू बसून राहिले म्हणून म्हटलं. काय बोलून काय राहिला इठ्ठले तू? काही अक्कल आहे की तुले? हा म्हणजे कोणी कोणाचं येऊन बसीन तर काय बजेटच असते का माणसाला? काय करा माणूस आहे, कशी कशी मानसिकता आहे रे तुमची? हा किती बुद्धी सोडेल आहे तुमची लेख हो. तर काही अकला घेतला आहेत की तुम्हाला? हा ते बैल का पाय तू? हा आम्ही पाय काय बुडी बा तसं नाही नव्हती बुडी येऊन चिटकू राहून राहील तुम्हाला म्हणून म्हटलं म्या. दुसरं काही नाही. हा म्हटलं मग एवढी चिटकतेच कोण तुम्हाला ती बुडी? हा म्हणून मला डाऊट आला ना. कोणी कोणाजवळ बसलो म्हणजे त्याची लफडच असते का रे इठले? काही लेखा म्हणजे बुद्धी आहे की काय मस्तकात शेण भरेल आहे तुझ्या? अरे हो बी नकली लेखा. बा मला बुद्धी किती सारंच आहे. पण मी कसं विचारून आलो तुम्हाला की बा कसं मी अटीचा आलो मग तुम्ही मला लगेच काढून दिलं जाय होय ते घेऊन ये सामान घेऊन ये भाजी करणार. मग मला वाटलं बा तुमचं काही अशी प्रश्न म्हणून मी चालला गेलो काही आहे का बा. तर मी काही कोणाला सांगत नाही बुडी बा अशी आपल्यातच. बे तू शिल्प्या झाडू नको ना बे. चालला का? हा इठ्ठल्या कसा आज रे तू? कसा आजल्या का? हा ते आम्ही काल बारी का फंद्यात पडार पहा यांना देणं. हो इठेल्या तू काही मेंदू चालू नको बरं तू. हा अशा काही कुकडे गोष्टी जोडू नका आता. हा जाय होय त्या बुडीला बोलव ना. जाय होय. हा भाजी करायला लागते. हा ती बुडी करते भाजी. बरं डबल आले की नाही बुडीवर का? जाई ना बे तू सांगितलं तेवढं कर ना बे. हो जातो माहिलेलं का बुडी जमवतात गड्या. बुडीचा कार्यक्रम लावतात बुडे त्याच थाळ्यातात भाऊ बुडे दोन्ही भावनात हे रंगा बिल्ला जात ना दोघे जण. बेजा माझ्याला ती दोघे बी मला माहित आहे ना. प्युअर फटकणं टाकतात गड्या हे दोघे जण. हा म्हणून तर बुडी करून राहिले. आता मला झाडलं ना बुडीला बला आले. याचा कार्यक्रम आहे सांगून नाही राहिले. अंदरची शाळा यायची इठ्ठन ना माझी हे. थांबा रे मी शाळा पकडतोच ना तुमची काय तर. काय तर बेकार झालं गड्या. शिवल्यान बाबने इकडे येऊन राहिले गड्या. पोयतं काय आठवून मावली हा मारता का चाट? त्याला जर आपल्या आवरात कांदा दिसला की बसले का आपली पुरी खरडपत्ती काढली का? बाबा पहिले छानच नाही बाबा इकडे जेवून राहिले. हे दडदड मा उरावर दिसलं वाटते मी यायले म्हणून तर येऊन राहिले पोयतच. बापा रे आला रे गड्या आला रे बापा. हे तर वारावदान ठोकाच पाणी अंगार झालं माया. माऊली तुने चांगली जमवली रे गड्या. कांदा पेरला बा वावरात? नाही तसं काही नाही गड्या. हे कसं रोप होतं उष्ट उरेल का धनाचं मानलं बाबा दिलं टेकून. नाही म्हणून राहिला हराम करो तुम्ही दोघं जण चॅप्टर आहे. मले घालून राहिले गड्ड्यात तुम्ही जाऊन राहिले पुढे. अरे हा यानं पेरला गहू बबण्यानं तुनं पेरला कांदा. हराम करो मला काय शंभळा समजता का? माया राहिलं बघायच करायचं. मला म्हणता शिवलाल भाऊ काहीच करायचं नाही आयतं खायचं असं करायचं. हा शिवलाल भाऊच्या गांडीत बोट घालायचं आणि आपलं सारखं करायचं. अरे मस्त जमते का तुम्हाला हे? बा शिवलाल तसं नाही ना बा. हे उष्ट पाष्ट आहे ना बा. हे एका जणाचं उरेल होतं रोप त्यानं दिलं मला बा 100 जुळ्या. त्याच्या तेवढ्यात जमला मी जुगाडा लावलं बा. बायकोही नागाला ना माई. काय सांगून राहिला गाड्या तू? हा बबने हाती पडला आणि तूही पडला. हा लोक हो तुमच्यासारखे हराम कोर नाही दोस्त कोणी. हा मले म्हणता वावर कोरं ठेव बागायत करू नको आणि तुम्ही साहेब हो बागायत करता. हा म्हणजे तुम्ही पुढे जातात मला मागं ठेवता का रे भीक मागायला गावात? आता जाऊ दे बाबा. हा हाती लागला मी लागलो आता जाऊ दे. आता काही टेन्शन नाही. एकाला एक सोबती झालो आम्ही दोघं जण झालो. आता शिवल्या झाला एकटा. वा शिवल्याला तसं नाही ना बाबा. तुला काल भीक मागायला बा. पण हे कसं आहे हे मा बायकोचा नांदा होता. मा बायकोचा रिलेटिव्ह होता तो त्याला दिलं नाही फुकट भेटलं म्हणून आपण जमवला बजेट. हा कांद्या जाणार मी तर साऱ्या गावाला इथे येणार रे. वटे राखल्याशिवाय आपलं होत नाही. मला समजलं बापा सारं तू कसे वटे राखणार काय आहे. आपलं सर्व काम धाम करून घ्यायचं शिवलालच्या गांडीत बोट घालायचं. हा शिवलालले काहीच करू द्यायचं नाही. नुसतं रिकाम्या कामात गुंतून ठेवायचा शिवलाल आणि आपलं सारखं करत राहायचं. म्हणजे तुम्ही दोघं जण जातात पुढे आणि मी राहीन मांग. हा मा पोऱ्या मागे ना गावात भीक मी मागतो भीक. त्यानं गद्या होतो आम्ही गावात. गळ्या शिवलाल हा तू गळ्या लयच नाराज होतो गळ्या. बरं तसं नाही ना बाबा. तुला सांगून राहिलो ना मी. तुले गळा खोटंच वाटते बा. अरे बा तुले काले आम्ही मागं टाका तुले काले बा आम्ही मागं जाऊ ना. तुला सांगतो ह्या कांद्यात काहीच पडेल नाही ना बे. हा रुपयाचा कांदा घडत नाही. हा तुला सांगतो हा सडते ना कांदा बारात सडते. अरे काही कामाचं नाही कांद्याचं पीक. त्यासारखे आमचे हालात ना बा. हे काय दिसते फक्त हिरवगार काही कामाचं नाही. काही भावच कुठे द्यायले काही नाही काही खरं नाही. अरे हो मला काही शांतपणा सांगू नका बापा. हा हात जोडले गळे तुम्हाला दोघायली बी मस्त थोका लावून मारून राहिले मग चड्डी सोडून. हा चांगली गोड बोलून बोट फिरवता मस्त. हा ऑइलचं. हा
तुम्हालाच जमल्या बापा दोघायली ह्या गोष्टी. हा अटी भेटल्या आता वर भेट जा नका. राम राम सोडता आता. हा आता कसं भेट जा नका म्हणजे. शिवलाल तुला रागच भलता येते गड्या. अरे काढा काय माणूस आहेस गड्या तू. काही बोलून राहिला गड्या. काही बोलतो गड्या तू. हा असं बोल नको ना गड्या. काय माणूस आहेस. शिवलाल आता काहीच बोलत नाही. मुखार आहे ती शिवलाल. शिवलालच्या तोंडातून शब्दही निघत नाही आता. जय हिंद जय भारत. आज येतो आता घेतो. हा रजा घेतो बापा. अटी भेटले वर भेट जा नका. तुमच्यासारखी सोबती पाहिजे नाहीत बापा. बेईमान आहे तुम्ही. स्वतःचं भलं करता आणि दुसऱ्याला गड्ड्यात टाकता. हा चला राम राम येतो. गड्या शिवलाल तिकडे चुल्यात जा तिकडे. शिवलाल करूच नका आता. मेला शिवलाल तुमच्यासाठी. साहेब हो तुम्ही तुमचं सर्व करून राहिले मा उलटं करता का भोसडीचे हो. हा हा कांदा पेरते एक जण गहू पेरते म्हणजे तुम्ही पुढे जाता मी मागे राहू का. मी स्वतःच चिवते आहो ना. गड्या माऊली कसं करतो रे बाबा. हा शिवल्या तर चांगलाच बोयकला गड्या. यानं रंग हात पकडलं ना आपल्याला वावरात. हा गहून कांदा आहे म्हणून दोघांचा बी अरे गड्या कसं आता काय करशील सांगतो. आता त्यानं रंगी हात पकडला आपल्याला काही इलाज नाही. आता जैसे इथे आता काय आहे. आता जे आहे ते आहे. आता काय करशील सांग. आता हातापाया पडतं. जाऊ दे काय करणार आहे. हातपाय उपटीन येईन आपल्या जोय. दुसरं काय करणार नाही ना. पण माऊली तो आपला मेन माणूस आहे ना बाबा. कसं तू असल्याशिवाय कांड होत नाही. फुकाचं आपल्याला खायला भेटत नाही. हे कसं घरचं कसं अलामात राहते बचत राहते हे. आणि फुका फका याच्यावर घरदार चालते आपलं. त्याची साथ असली तर हा असा विषय ना. बरोबर पाहू काहीतरी. हा त्याचा राग शांत होऊ दे मग पाहू काय तर. हा तो लोक नाही आता त्याच्या नांनी लागेल पुरं. आता तो पुरा शादून आपल्याला गोटे मारीन आपल्याला ढेकलं. तो काही खरा नाही आता बाई केला तो पुरा. तो गड्या त्याचा राग शांत होऊ द्या लागेल. मग पाहा लागेल. मग जा लागेल त्याला जरा चोपड चापड करायला लागेल. एखादा अर्धा एक क्वार्टर न्या लागेल. इकडल्या तिकडल्या फकाल्या मारा लागतील. मग ती लाईन वरील का. हा तसं काही येत नाही आता. हा पाहू मग काय आहे तर. चाल बा चाल. मोटर सुरू करतो मी. कांद्याला पाणी देऊन टाकतो लेखाचं. हो चाल बा चाल. मला गव्हाला पाणी देणार बा. लाईट आलीशी चाल. नाही अजून बायको माना कणकण करीन बापा. हो ये तू हे काम कर. मी मा काम करतो. होईतलं का आता बेकार राहिलं का ना. कुठे वा आपल्या जोडचेच आड येतात माणसा प्रगतीच्या. मा भाऊ आहे हा. शिवल्या आहे मा भाऊ आहे. सांगा आता. हा मा कांद्याला पाणी नाही देऊ दे जरा. कांद्याला पाणी नाही देऊ दे. हा हराम कर सांगा बरं. हा घरातलाच माणूस जर आळवा येते तर दुसरे काय चाललंय करते ना माणसा. सगळ्या देवलाल त्याला सवयच तशी आहे. भाऊ काय करतं. बुडबा सख्खा भाऊ आहे ना. तो तर काही करूनच नाही राहिला. त्याचा वावर कोरच आहे समजा. पाणी कुठे देऊनच नाही राहिला ना. हा नाहीतरी 4 दिवस मशीन बंद असते की नाही. तर त्यानं काय म्हणायला पाहिजे. देवला मी तर काही पेरून नाही राहिलो गडा. पण तू दे गडा पाणी. तू प्रगती होईन बा. तू लेकरं बाकरं पुढे जातील. घरदार बांधशील. हा हे मानसिकता पाहिजे की नाही भावाची. हा एवढा नालायक भाऊ राजा माया का. भाऊ जर माणसाच्या आळकाठी येते राजा. दुसरे काय लोक येतील नाहीत हो. लोक खूप जिंकतात असे. हा यायचं लेकायचं दोघं भावाचं जमत नाही. मग आपण काय करा. हा साय जायच्या मागं कोण नाही. मग ते लोक मागे लागतात दुसरी. असं असते ना कुठे बा. पण या मा भावाला हराम करायला समजत नाही. देवलाल मामा कुठे टेन्शन घेऊन राहिले हो. त्या शिवलाल मामाचं टेन्शन ना घेत जाऊ बा तुम्ही. तो माणूस अटी बोलते काय आणि बोलते काय. त्या माणसाला काय खरं आहे राजा. कोणा बिन बैकून दिला पिन मारली त्याला तसंच करते तो माणूस. कोण बैकून दिला का. तू का गु खाते का. त्याला समजत नाही काय. हा की कोण काय सांगून राहिलं कोण काय नाही सांगून राहिलं तर. हा समजायला पाहिजे माणसाले. पण मी शिवले जिरो नारा एक दिवस असे ना मा भाऊ. पान तुम्ही बुडबा अवदे ना गळ्या देवळाला. तू भलतं टेन्शन घेता गळ्या माणूस. हा टेन्शन न घेऊ बा. तू फ्री राहायचा एकदम बिलकुल. हा आणि त्या शिवल्याचं तर अजिबात टेन्शन न घेत जाऊ. तुला माहिती आहे कसा त्याचे गाण बी बोलते तोंड बी बोलते भाऊ. आता काय बोलते मग काय बोलते नाही. त्याला अकात करतोच मी. थांबा तुम्ही. मा बुड्याले बी घेतोच मी आळव्या हाताना आता. हा मा बुडा कुठे आहे मला दिसला पाहिजे फक्त आता. हा मा बुडाई म्हणतात रखवाली आहे कुठेतरी. मग बुड्याला पाहिजे तुम्ही आता थांबवतो आणि खाडा निवाळा करतो. नाही तर मग कांदा वाया जाईल. मग कांद्याला पाणी देणार मले. हो बा अकात करतो त्याला. पण आता शांत होय. आता काही बा गडबड करू नको तू सध्या. हा देवलाल मामा तुम्ही काही टेन्शन घेऊ नका ना. तुमची बीपी काय हाय करू नका राजा. हा काय राजा माणसं आहे बा तुम्ही. माझी बीपीन खायची काही आहे हो. त्यानं हरामखोरानं मला वाटोळ लावलं करणं राजा. मा कांदा पाण्यावर राहिला. पाणी देऊन राहिला तो शिवल्या मले. हा 4 दिवस माया 4 दिवस तू या होबाशी करून राहिला. तो त्याला शिकवानी लागणार का मला. शाळा आता ठल्ला माझी. काय झालं देवलाल भाऊ कोण गरम मध्ये बोलून राहिले. तू आला का मला विचारायले. हा विचारायला का तू. आमचं आम्हाला माहित आहे गाड्या. भाऊ एक तर मस्त खाऊन राहिला. भाऊ राजा तुम्ही घालेले बांगड्या. हा वावरात आला की राहा झपकोन चांगला मजबूत झोळा ना. एकदा झोडला की डबल पाय ठेवत नाही धुरे ऐकून तो. हा पण तुम्ही त्या शिवलाल मामाचा करता लाड. हा लाडच नाही करायला पाहिजे. दणके नुसता आला की दणके. हो रे मस्त आहे रे रिटेल तू. मस्त सांगून राहिला कडे. भांडणं करायला लावता देवलाले. गरीब आहे तो माणूस. हा काही बोलून राहिला का लेका. दे बैकून तू नुसतं लेखा काय धंदा नाही तुले रे.
अरे मी काय बैकून देऊ? अरे तो शिवलाल तरा देऊन राहिला जेवला भाऊले, मग हाणू द्या चांगला, एकदा हाणला की डबल येत नाही तो शिवल्या, त्याचा मग त्याला तर चटक लागते. हा तो गरीब पाहून त्याला दाबते तो शिवल्या, तुम्हाला माहित नाही कसा आहे तो, त्याला दणकेच पाहिजे. हा 2-4 फूट मारले या कंबळल्या की मग सारखा होते तो, मग डबल पाय ठेवत भाद्रतही नाही, थोडं नाते बोलत नाही मग तो. गड्या तू बरोबर बोलून राहिला. आता मला कसं खूट उचलाच लागेल हाती, खुटाशिवाय बजेट येतच नाही गड्या. इठल्या बरं सांगितलं गड्या तू ना, जरासं पाणी आणून दिलं मुली तू ना. हा पाहतो आता बजेट त्या शिवल्याचा मी कसा वय वय करते तो, तर कंबळल्यात खुटच टाकतो त्याच्या आता, मोज टाकतो हा म्हणा तू. शिवलाल भाऊ तसंच करावं लागते, तर हे लोक बसर जातात, नाही तर मग तो गरीबाला दाबून पाहतात पुरे. हा खुटाशिवाय बजेट नाही, शेती व्हावं लागते म्हणजे खुटच काढून ठेवावं लागते. हा मस्त तेल मेल लावून ठेवायला वावरात एखादा 1-2 ठिकाणी. हा 2-4 फुट. हा आला माजला की झोडला, आला माजला की झोडला, त्याच्याशिवाय बजेटच नाही. हो इथल्या बस झालं ना, बस झालं ना, काही सांगून राहिला का तू? का मारा करायला लावता का लोकाईले? जाय होय ते काम कर तू. हो मा काम तर मी करणारच. हा बुड्या दिसला का इठले तुले? हा मा बुडे हरभऱ्या राखा नाही कोणाच्या? आहे ना बाबा तिकडे खोपडीवर बसलात बुडे बा, जा खोपडीवर. हा मी आलोच, बुडी घेऊन येतो बुड्यासाठी. हा बुडी घेऊन येतो बुड्यासाठी? हा काय आहे बापा खोपलीवर? ते अलग शाळा आहे आमची जराशी, हा त्याच्यासाठी बुडी पाहिजे आम्हाला. हा त्या बुडीला नाही तडीसा. हा तुम्हाला भेटणं असेल तर जा खोपडीवर, तुम्ही जा. ते नका विचारू बुडी काल पाहिजे. इठल्या अरे पुरं सांगून जा. ते सांगून काय करू? काही नाही, ते काही नाही. चला बुडे बा चला ना. हो चाल बापा चाल. आज शिवल्याला दाखवतोच नाही मी, आज पुरा झाडतो मा बुड्याले, मग सांगतो काय तर. हे असे फोकणीचे गद्दार मित्र पाहिजे नाहीत रे बा माणसाले. हे डुबवतातले का? माझं पाणी आहे सारा वावर आहे बा, मी वावर कोरं ठेवलं. नाही यंदा बघायच नाही करत शिवल्याला, आपल्याला भावच नाही पिकाले. काय करतं बघायच करू फोकणी जाई ना, मागे जाऊन पेरून टाकलं त्याचे वावर, मस्त हिरवेगार दिसून राहिले. मा वावरात डेकलात कोरं मी आटाव मागं लागलो त्याच्यात. मित्र माणसाचा चांगला पाहिजे बा दोस्त, असे 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 दलिंदर नाही पाहिजेत बा. स्वतःचं भलं करा आणि मित्राला गड्ड्यात लोटा. माझं पाणी आहे, वावर आहे, साऱ्या गोष्टी आहेत ना. मी गेलो त्याच्या शब्दावर, ते बघत करत नाही म्हटलं, मी करत नाही मस्त आहेत. पण काचं काही भाऊ त्याचं सारखं केलं, बागेत केलं आणि मी बसलो चोयत. या मायलेल्या का त्या शिवल्या तुझी बुद्धी काय शेण खायला जाते काय रे? लोकांनी म्हटलं ऐकतं तुझं, दोस्तन फक्त घाल खड्ड्यात, काही कामाचे नसतात दोस्त, गांडीत बोट घालतात जागीच राहतात. हा ही पार्टी चालत आणि ती पार्टी त्याचं त्याचं सारखं करते कोणी बी. काही दोस्त फोस्त नसते, हा जमाना गेला दोस्तीचा, मेले दोस्त. बेकार आहे रे भाऊ, बेकार आहे भाऊ. कोणावर विश्वास ठेवणी माणसानं. स्वतःच स्वतः करा माणसानं. ऐकावे जनाजेन, करावे मनाचे. हा आपल्याला हे आता गुरुमंत्र भेटला भाऊ, या मंत्रानुसारच काम करायचं भाऊ. नाहीतर मग माणसाला खलास झाल्याशिवाय काही पर्याय नाही. असे मित्र असले तर माणूस गड्ड्यात ताच जाते, तुला सांगतो. हा शिवल्या नाही बोला आता कोणाच्या. काय झालं बाबा, काऊन बसली अडीचा? जाऊ दे बाबू, हुसण्या काही विचार नको. जे झालं ते मलाच माहिती आहे आता काय झालं तर. काय झालं ते तर सांगा, काय झालं तर? हा काऊन तोंड लोटकून बसला अडीचा, जसं कोणी मेलं तुमचं? बाबू हुसण्या जाऊ दे ना बा, दोस्त गद्दार असतात, दोस्ती कोणासोबत करू नको बाबा. गड्ड्यात घालतात लोक, गड्ड्यात. इमानदारी राहिली नाही या जगात. दोस्त करतात ताच बा माणसाले खलास करतात. हा तो पाहिनं बबन्यान मावली त्यानं बघत केलं ना, आपलं वावर कोरा आहे आपला वावर, ढेकलाच आपल्या वावरात, आपण बघत केलं नाही. आणि मी पहिलेच म्हणू की त्या दलिंदर सोबत राहत नका ते सुदे नाही तुम्ही म्हणा उसात चमण्या बोरे असं तुला काय समजते बे? दोस्तांना काय असते तिथे माझे दोस्त. हा आता आले की तुम्हाला हो त्याचा कशात दोस्त तर गड्या बाबू हुसण्या माय चुकलंच गड्या, मला ओळखताच नाही आला त्याला कशात म्हणून. हे खायचे दात वेगळे आहेत त्याचे, दाखवायचे वेगळ्या साहायचे. ते चालले पुढे आणि मी चाललो माग. मी आमच्या म्हटलं ऐकत नाही ना, तुम्ही म्हणता लगेच मग दुधाई हॉट नाही व्हायला, तुम्हाला शांतपणा शिकून राहिला का? आम्हाला मैदान ते कशा आहेत, तुम्ही कसं सुद्या लायकीचे नाही ना. राहिलं वावर कोरा, आता काय घंटे बाबूजीचा ठुल्लू. हा फटे दोस्त करता राजे. हो बापा ऐकायला पुरलंच तर रे भाऊ, ऐकायला पुरलंच तर बा. तुया म्हटलं का आपल्या जो पाणी आहे का, वावरही आहे आपलं, काहीच नाही का कोरं चक वावर आहे का. आणि त्या दोघांनी बघत केलं बा, त्याला मस्त 1-2 लाखाचा माल होईन, आपल्याला काहीच नाही हो. हा काहीच नाही बळ्या. आता बसले की नाही दाबू, आता समजले की नाही कसं आहे तर. लोक किती हरामखोरात फिरान त्याच्या माग. चालले बाबा, बबन आला, माऊली आला, चालले माग. आम्ही म्हणून जाऊ नका बरं, ते लोक सुधे नाही. तुम्ही ऐकता का? आमचं म्हटलं नाही ऐकत. बसले हिमत तोंड करून एका ठिकाणी, त्याचं बागायत दिसून राहिलं तर हिजर सुटला आता म्हणाले. आज लोक नाही
आपल्याला काहीच नाही करायचं, पेरायचंच नाही वर, कोण राहायला चालीन, मी काय कमी आहो का? मले शिवलाल भाऊ म्हणता बाप्पा. आता का आता बसली हिंमत तोंड करून एका ठिकाणी. बाबू हुसन्या माय चुकलं रे बापा, चुकलेले का? मग हे लोकांच्या म्हटलं नाही ऐकायला पुरत बा, आपलं आपलं करायला पुरते. तुम्ही सांगितलं तेवढं ऐकत नाही ना तुम्ही. बेजा राजा शिल्लकच आहे तुम्ही. हा असं म्हणू नये, लहान तोंडे मोठा घास होते, पण आता बोला लागते बापाले बी तुम्हाला बी. तुम्ही राजा सख्या स्वतःच्या भाले पाणी देऊ देत नाही इरीचं. हा भगत करू नको, पिंकला लावू नको, माझ्या दिवसाचं पाणी घेऊ नको, आणि दुसऱ्याले असं करून देता मग तुम्ही. असे आहे तुम्ही. चुकलं ना रे भाऊ, माय चुकलं ना बा. तुझ्या 5 खेटर असेल ना, मार मला 5 खेटर मार तू. मार ना हुसन्या, खेटर मार तू मला 5. जाऊ द्या, अजून काही बिघडलं नाही, अजून पेरले जाते आपलं बाबा, टेन्शन घेऊ नका. हा आणि लहान काही मन करू नका. हा जाऊ द्या, ते हरामखोरी केली जायला करू द्या. आता फक्त त्याच्या नांदी नका लागू, त्याच्या मागं नका जाऊ. नाही रे बा, आता तर त्याचं तोंड नाही पाहायचं रे बा, मी मुतले का त्याच्या तोंडावर मुत तुम्ही आता? नाही रे बा, त्याच्या नांदीच नाही बबण्याची आणि माऊलीची दोस्ती तुटली आपली. आजपासून आपलं वावर भलं आपण भले. हा पाहिजे असेच म्हणतात, माग जात द्यायचे. हा नाही ते तुमच्या माग येतात. त्याचं कसं खुरही पाहायला नाही लागले पाहिजे, ते वावरात आले बी नाही पाहिजे. तुम्हाला सांगतो मी, ते जर अटी आले की बिघडलं सारं नाटक. रे भाऊ भोसण्या आता नाही जात बापा, आता झाले धंदे सोडले म्या. मला सारं समजलं बापा, दोस्ती हरामखोरीची असते, नांदी लागू नये कोणाच्या. बरं काय आता लहान मन करू नका, पेरू आपण काय नाही. चला घरी चला. हो चाल बाप्पा चाल. वा बुडेवा, तुम्ही ना काय एकच साण पैदा गेला काय? मी तुमचा पोरगा नाही का? हा तो शिवल्या धाव येते माऊरार तडसा, मला धमक्या देते. पाणी देऊ नको, माय दिवसात माय विहीर आहे, फलाना विस्ता नाही. तुम्ही ना त्याला मोकळीक दिली, मला काय दिलं? गाजर. हिशेवाटी करायला लागत होती, पद्धतशीर करायला लागत होती. हिशेवाटी? अरे हिशेवाटी बरोबर करायला ना बा म्या. 4 एकर वार तुला दिलं, 4 एकर त्याला दिलं. माझं काही नाही हल्लम कोसा. पण एक हिर आहे तर 4 दिवस तुले दिले त्यातले, 4 दिवस त्याले दिले. त्यात का माय काय चुकलं आता? हे मला दिवस देऊन तो कसा थै नाचते, पाणी देऊ नको म्हणते तो. आता भांडण केलं त्यानं मा बरोबर. हे येली विचारा. हे 2 जण दडसाच होते ना. हे जवळ बॉबी होते आणि हे बुडा बी होता, हा कंदील बुडा. मोतीरा पा लागते गड्या शिवल्याचं, लय पाठवय करून राहिली याची. याचं कमळ मोडू काय रे? चालतं का रे? त्या पोराले देवल्याले त्रास देऊन राहिला तो. काल टेन्शन घेऊन राहिला. हे दोघे हरामखोरात ना रे भाऊ, एकूण एक बतालाय. हा बेते मुतून तो घालते बोट. जाऊ द्यायच्या नांदीच नको लागू. गड्या देवलाल काय हे तुझे लहान लेकरासारखं उठला सुटला की माझं येतं, बाबा असं झालं, बाबा तसं झालं. अरे तू निपटत जाय ना बाबा. आता कद लोक माय धत्राचा काष्टा धरत राहायचं. मी काय जन्माला पूर्ण राव काय? तू पाय ना आता कद लोक माया मागं लागतं. काय लेकरू आहेस का तू? जाय ना लेकरू आहेस का? 2 लेकराचा बाप झाला ना बाबा, तरी माझ नांदी लागतं. देवला ही सोबत नाही बा, उठला सुटला की बुड्या जो येतो. नाही त्या शिवल्याने मला असं केलं तसं गेलं, लहान लेकरा सांगायला. अरे तू पाय ना, दाबणं द्यायला माती तिकडे. अटीच सांगायला का आली येतं त्याचं आल डोकसं खराब पूर्ण आला मोतीरामचं त्या बापाचं. बा तुम्ही काहीतरी तोडगा काढायला पाहिजे. तुम्ही भांडणं करायला सांगता बा. अरे बा समजून सांगा तुम्ही, 2 गोष्टी मोडून टाका. हे अटीचा काय गळा कसं रे मोतीराम? तू होता तर शांतपणा करायले. भांडण झालं तर मग ता समजून काऊन नाही सांगितलं तू ना? आता सांगता त्या शिवल्याला समजून. अरे बा तो शिवल्या ऐकायला तयार पाहिजे बा, ऐकतच नाही तो. त्याला 12 हेल्याचा जोर आहे ना. ते जा भांडण चालू होतं ता तर तो ऐकत नाही. आता माया ऐकून राहायला का तू? मला तर असाच कोलते तो गोळी. मग आता शब्द नाही ऐकत ना तो. काय सांगावं तुले? लय शिल्लक आहे तुम्हा पोऱ्या शिवल्या. ते कसं तुमचं तुम्हीच पाहते, आपल्याला सांगूच नका. राजा तुमच्याजवळ मोठं भाषण आलतं, पण तुम्ही माझी निराशाच करतात. प्रत्येक वेळेस तुम्ही मला नुसतं भाषणच देता, तत्वज्ञान पाचता तुम्ही मला पाठवून देता वापस. तुम्ही हे काही एकदाचा खाळा निवाळा करत नाही. 1-2 इरी काऊन एखाद्या तुम्ही ना, एका इरी दिले 2 जण घालून. तो करते माझ्यासोबत भांडणं. पाणीच काऊन दिलं, एवढंच काऊन दिलं, तेवढंच काऊन दिलं, मोटरच काऊन सुरू केली. गांडी घालते माझ्या बोटं घेणार देणं, एखाद्या दिवशी मोटर बंद करून ठेवते. काय कसं काय? 2 इरी खंदायला पाहिजे होत्या ना. मग तुम्ही काय करून राहिले? तुला त्रास होऊन राहिला, तू खंद दुसरी खंद. मग उरावर आला अडीचा 2 खंद्याला पाहिजे होते. तर तेवढी तरी खंदली बाबू. मग खायची सोय नव्हती ना, कुटके खाल्ले नीर खंदली म्या. काय सांगू तुले? खंदून ठेवली तेवढी शुक्रिया माना.
आता पुढे काय करायची प्रगती तुम्ही करा ना. माया काल शपूट डाक्तार बा तुम्ही दोन्ही पोरे तसे झाले हो तुम्ही नालायक. आमचं बुडं मस्त मलेच तत्वज्ञान पाजणार आहे ना. जाऊ द्या म्हणून टाका हे जाऊ दे. चला मित्र, व्हिडिओ लाईक करा, शेअर करा, नवीन हा चॅनल सबस्क्राईब करा.